कर्जत पंचायत समितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची कार्यशाळा पार पडली। हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत ग्राम पातळीवर राबवण्यात येणार आहे। ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणावर भर देत घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, प्लास्टिक बंदी, रोजगार हमी, दिव्यांग सुविधा आणि शाळांमधील पाणी पुरवठा या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले। अभियानाचे मूल्यांकन 11 जानेवारी 2026 पर्यंत होणार असून सर्वोत्तम ग्रामपंचायतींना 15, 12 आणि 8 लाख रुपयांची पारितोषिकं दिली जाणार आहेत। पारदर्शकतेसाठी बचत गट आणि मीडियाचा सहभाग ठेवण्यात येणार आहे। माझे गाव माझी ग्रामपंचायत या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे। ह्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्याला येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करायच्याच आहेत, परंतु प्रामुख्याने ज्या ठिकाणी सरपंच नाही आहेत त्या ठिकाणी प्रशासक आहेत, त्यांनी प्रामुख्याने जबाबदारी या ठिकाणी पार पाडली पाहिजे की छोट्या छोट्या ज्या काय ग्रामपंचायतीच्या लेवलच्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रामुख्याने माझं गाव माझी ग्रामपंचायत म्हणून सर्व ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे। कारण फार मोठ्या ग्रामपंचायती आपल्या ठिकाणी आहेत, ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 4 ते 5 हजाराच्या पुढे गेलेली आहे। ती ग्रामपंचायत आता विभाजनी करण्याची वेळ आहे, ते आम्हाला कुठेतरी तुम्हाला सांगावं लागतं आणि मग त्याचा प्रस्ताव तुमच्या मार्फत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला पाठवला जातो। परंतु आपण जर प्रामुख्याने हे प्रस्ताव ती ग्रामपंचायत विलगीकरण केली पाहिजे, ते आपण स्वतःने प्रामुख्याने त्याचा फॉलोअप घेऊन जर केला 15 लाखाचं, दुसरं बक्षीस 12 लाखाचं, तिसरं बक्षीस 8 लाखाचं, जिल्हा स्तरावरचे बक्षीस आहेत बऱ्यापैकी, विभाग स्तरावरचे कोटीने जात आहेत, राज्य स्तरावर बघायला जातो। इतकं म्हणजे व्यवस्थित आहे याच्यात। फक्त एक तुम्ही किती मनापासून काम करता त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, पंचायत समितीला सुद्धा बक्षीस मिळेल। कसं मिळेल? याच्यात सर्व पंचायतींनी सहभाग घेतल्यानंतर जास्तीत जास्त मार्क जर समजा आपल्याला मिळाले ॲव्हरेजपेक्षा, आता राज्य शासनाने ॲव्हरेज साधारणतः 75% काढलेलं आहे। 100 पैकी 75 गुण जर समजा तुमच्या संपूर्ण तालुक्याच्या पंचायती मिळून झाला आणि ॲव्हरेज झाला तर तालुक्याचा कुठेतरी नंबर लागेल, लक्षात घ्या। म्हणून तुमचा सर्वांचा सहभाग याच्यात महत्त्वाचा आहे। आम्ही तुम्हाला या अभियान काळात पालक अधिकारी नेमलेले आहेत, पालक अधिकारी तुम्हाला वेळोवेळी मदत करतील, मार्गदर्शन तर करतीलच। शिवाय यांचं डे टू डे आढावा घेतला जाईल। आपली रेग्युलर कामं करत असताना ह्या कामात सर्वात महत्त्वाचे नाविन्यपूर्ण एकच राहील की रेकॉर्ड अप टू डेट ठेवणे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।